जय शिवराज. खरं तर आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आळंदी नगरीमधल्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमध्ये आलोय, संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये, आणि तिथे वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो होतो. पण मला एका शिक्षकाने आग्रहानं बोलून घेतलं आणि मला सांगितलं मला प्रयोगशाळा दाखवायची. आणि मग मला असं वाटलं प्रयोगशाळा किती बघतो, वेगळं काय बघायचं. आणि पुढचं वाक्य आश्चर्यचकित करणार होतं, गणिताची प्रयोगशाळा. आणि हे मला बघायचं म्हणून म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवतो. ही गणिताची प्रयोगशाळा. सर मला आधी नाव सांगा. शेख सर. शेख सर. शेख सर किती वर्षापासून तुम्ही? मी 2009 पासून या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि 2018ला मी गणित प्रयोगशाळा डेव्हलप केली. सगळे मॉडेल्स माझे सेल्फ इनोव्हेटेड आहे, जे मार्केटला कुठेही अवेलेबल नाही आहेत. पहिलीपासून 10वी पर्यंतचे सगळे कन्सेप्ट आपण प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना करून दाखवतो. म्हणजे पूर्णपणे मराठी माध्यमाची शाळा आहे. आणि या मराठी माध्यमाच्या शाळेत शेख सर हे संपूर्ण पहिलीपासून 10वी पर्यंतचे गणिताचे कॉन्सेप्ट हे संपूर्ण त्यांनी बनवलेल्या मॉडेल्स मधून या गणिताच्या प्रयोगशाळेतून ते दाखवतात. मग सांगाल काय काय सर सुरुवातीपासून करू, आपण सविस्तर करू. वेळ चालेल आहे ना वेळ? वेगळं काय असेल तर आपण पाहिजे तेवढा वेळ काढू. त्रिकोणाची मध्यागाच्या बिंदू छेदते त्याला सेंट्रॉइड म्हणतात. आणि तो सेंट्रॉइड आहे तो 2:1 प्रमाणात त्या विभागतो त्या मध्यगेला. मग आता मध्यगा म्हणजे नेमकं काय की शिरोबिंदूपासून त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड. मग आपण सिम्पली प्रूफ करून दाखवू शकतो की आपण दोऱ्याने हे अंतर घेतलं आणि अंतर घेतल्यानंतर परत फिरून आलो म्हणजे तेवढंच बरं. म्हणजे हा मध्यबिंदू झाला. शिरोबिंदूतून बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे ही मध्यगा. हे प्रत्येक ठिकाणी आपण तिन्ही बाजूचा आपण प्रूफ करून देऊ शकतो. हा झाला पहिला कन्सेप्ट की हे मध्यगा क्लिअर झाली. आणि 2:1 प्रमाणात म्हणजे आता हा जो सेंट्रॉइड आहे हा 1 पार्ट झाला तर हा 2 पार्ट होतात. तर आपण परत त्याच विद्यार्थ्यांना हाताळायला सांगतोय की तुम्ही स्वतः करून पहा. आणि मग हे डिस्टन्स घेतलं 2:1 कोणत्याही प्रमाणात घेतलं तरी 2:1 याच्यामध्येच ते डिवाइड. तर त्रिकोणाच्या मध्यगा 2:1 प्रमाणात ते हो. त्याच्यानंतर हा एक नववीचा मोठा थेरम आहे जो विद्यार्थ्यांना खूप क्लिष्ट वाटतो. क्लिष्ट याच्यासाठी वाटतो की तो लिहिण्यासाठी खूप मोठा आहे पण थेरॉटिकली कधी मुलांनी केलेलंच नाही. मग प्रॅक्टिकली त्याला मी याचं इनोव्हेट केलंय. त्यांचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि तिसऱ्या बाजूचा तो निम्मा असतो. मग आता मध्यबिंदूला परत त्याच पद्धतीने की हा मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड आहे का, तर यस, दोन्ही बाजूने आपण पाहिलं की तो मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड आहे. मग आता समांतर रेषेचे गुणधर्म पॅकला झालेले आहेत त्यांना, तो बेसिक कन्सेप्ट होता. मग संगत कोण म्हणजे ह्या 2 रेषा असतील, ही एक छेदिका असेल तर संगत कोण एकरूप असतात. मग एकरूप असतात म्हणजे त्यांचं माप सारखं असतं. हे मुलांनी कसं पाहावं ते मी माप ठेवलं, हेच उचलून माप मी इकडे ठेवलं म्हणजे दोन्ही माप सारखेच भरले म्हणजे या 2 रेषा समांतर झाल्या. आता तो तिसऱ्या बाजूच्या निम्मा असतो. मग आपण तिसऱ्या बाजूचं अंतर घेतलं आणि तिसऱ्या बाजूचं अंतर घेतल्यानंतर हे अंतर आपण परत त्याच पद्धतीने मोजून पाहिजे. हे जर सगळं आपण एक एक बघितलं तर हे इतकं सोप्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. आणि हे संख्या रेषेचं काय, ही संख्या रेषा जसं की आपण संख्या 1, 2, 3, 4 अशा आपण संख्या रेषेवरती घेतो. पण वर्गमुळात 2 घ्यायचं म्हटलं की मुलांना अवघड जातं की संख्या रेषेवरती घ्यायची कशी. मग हे अंतर आपण 1 कन्सिडर केलं. हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर घेतलं, हे 1 कन्सिडर केलं. पहिला बरोबर थेरम वापरला म्हणजे हे डिस्टन्स आलं वर्गमुळात 2. मग फक्त आपण त्याला स्लाइड वर्गमुळात 2 जसे की वर्गमुळात 3 म्हणजे अपरिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येते होता. किती सोपं आहे. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 असते. पण हे इतकं सोप्या पद्धतीने जर केलं म्हणजे हे तुम्ही 3 कोण फिरले या 3 कोणांच्या मापांची बेरीज घेतली एकत्र करून त्रिकोणचे 3 कोण. हे जर आपण बघितलं तर 180 अंश.